श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंत सुलभ होतसे. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवण करिता सर्वात पाविजे निश्चय. प्रसिद्ध आनंदी क्षेत्री नामे नुसरे सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखील त्यांनी समस्त. नाना योग्याभ्यासी बहुत, महासाधू देखील करावे हटयोग साधन. येसी इच्छा बहुत दिन, नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले, ज्ञानतयांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थची. एके समय अक्कलकोटी, स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी. आले नृस्य सरस्वती, महिमा श्रींचा एकुणी. सन्मुख पाहून तयांना अग्निचक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक एकता तिथीची, समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जण, असो झाली हा काही वेळ. समाधी उतरून तत्काळ नृस्य सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेविले झडकरी. सद्गदित झाले अंतरी, हर्षपोटी न समावे. उठून या करीती स्तुती, धन्य धन्य हे येती मूर्ती. केवळ परमेश्वर रस्ती, रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृस्य सरस्वती, आनंदी क्षेत्री परतून येती. तेथीची वास्तव्य करीती, सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्य केली, दूर दूर किती गेली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुनी नृस्य सरस्वतीसी, समर्थ बोलले त्या समयासी. लोके धन्यता पावलासी, वार्यो शिता पाळुनी. ते एसी द्यावे सोडूनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभवनी, अंतिजासी सुखाने. एकुणी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकलांमनी. नृस्य सरस्वती स्वामी असूनी, विप्रत केवी करतील. परिअंतरीची खून, येथे तत्काळ जाणून. पाहू लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिल्ली सोडून. येऊनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार, त्यांचेही ज्ञान साचार, समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलांता निवार, होनी बंड केले जाणे. समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शनातले पातला. स्वकार्य चिंतुरी अंतरी, खड्ग दिले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी, तरी खड्ग हाती देतील. जाऊनी बैसला दूर, श्रीने जाणिले अंतर. त्याचे पाहुणी कर्म घोर, राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी, सत्वर आले बाहेरी. तरवाडाच्या झाडावरी तलवार दिली टाकूनी. कार्य आपण योजिले, ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले, म्हणून दिले खड्ग करी. परी तो अभिमानी पुरुष, खड्ग घेऊनी तैसेच. आला परत स्वस्थानास, झेंडा उभारला बंडाचा. त्यात त्याचे यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले. शौरी पारिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त, तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात, राजश्रीत सरदार. माया पाश तोडूनी, दूड झाले स्वामींचरणी. भजन पूजन निशिदनी, करीता ते आनंदे. अकस्मात एके दिवशी, भयभीत झाले मानसी. यमदूत दृष्टीसी, मृत्यू समय पातला. पाहून या विपरीत परी, श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळादुरी, नवल परी जाहले. दीनवदन होऊनी, दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवणी, मरण माझे चुकवावे. ते पाहुणी श्री समर्थ, कृतांत असे काय संगत. हा असे माझा भक्त, आयुष्य याचे ना सरले. पैल तो ऋषभ दिसत, त्याचा आज असे अंत. त्याची न्यावे तो त्वरित, स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले. तत्काळ ऋषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुणी आश्चर्य करती, धन्यता थोर वर्णिताती. बैलाप्रती दिल्ली मुक्ती, मरण चुकले तात्यांचे. केशलीला असंख्य, वर्णू जाता वाढीला ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा परिचित प्रेमळ भक्त. 19वा अध्याय. गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयजी करुणाकरा, जय जयजी येतिवरा. भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन. सांगता एकता पावन, वक्ता श्रोते दोघेही. असो कोणी एके दिवशी, इच्छा धरुनी मानसी. गृहस्थ एक दर्शनासी, समर्थांच्या पातला. करुणी श्रींची स्तुती, माथा ठेवला चरणांवरती. तेव्हा समर्थ त्यांते वदती, हास्य वदने करुणी. फकीरा ते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना. पक्वान्ने करुणी नाना, यथेच्छ भोजन देई जय. गृहस्थे आज्ञा म्हणून, केली नाना पक्वान्ने. फकीर बोलाविले 5 जन, जेव घातले तयांते. फकीर तृप्त होऊन जाती, उच्चिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती, गृहस्थाते शश्वर. शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन, साशंक झाले ते दवा. म्हणे यवन
याती अपवित्र त्याचे कैसे घेऊ उच्चिष्ट याती मध्ये पावेन कष्ट करता सोजना गोष्ट हे आला मनी ऐसा विचार तो समर्थांस कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याची या इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन द्रव्य मिळवाया साधन त्यांजवळ नसे परी त्याची देखून समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्याची बोलेले समर्थ तू मुंबापुरी जाय त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईचा आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई बाहेर येऊन या पायी गृहस्थ पडल्या दृष्टीसी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला 10,000 दिदल्या नोटा आणून सत्वरा गृहस्थ मने आनंदला बायते आशीर्वाद दिदला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत श्रोतगात स्वामींचे इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकत भक्त विसवाध्य गोड हा श्री रस्तु शुभम भवतु। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21 श्री गणेशाय नमः। स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामीराज आता का अध्याय 21 कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनां कारणे संपवावा अवतारा आता ऐसे मना माझी येता जडदेह त्यागुणी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज शके 18 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करुणी एकाग्र निमग्न झाली निजरूपी षडचक्र ते भेदून ब्रह्मरंध्र छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते दवा जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करुण आक्रंदत तो वृत्तांत ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला उद्धरिले जडमुडांना तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालासे तेथेची बाळपण गेले आता कोपडलेसे ऐने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालय सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेठ त्यांसनी स्नेह झाला निकट आश्रय जाते ते माझे त्यांची स्वामींचरणी भक्ती भावार्थे पूजन करीती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गाईले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवतास्तवन आधार स्वामी चरित्र असं कोण हेची कथन केलेसे श्री गुरु कर्दरीवनातून आले स्वामी रूपे प्रगटले भोरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी तारावया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला ते तिचा महिमा वर्णिला तृतीय अध्यायी निश्चय स्वामींचा करावया छल आले 2 संन्यासी खल त्याची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींसी पाठविले कारभाऱ्यांसी 5व्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यांचे गाविला चमत्कार त्यांचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारे 7व्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंध्यग्रस्त त्यांचे केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा खर्चून या द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10व्यात ते एकता पुनित श्रोते होती सत्यची 11वा आणि 12वा तैसीचे अध्याय 13वा बाळप्पाचा इतिहास बरवा त्या माझे निरूपिला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण 17 भाविका बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली हरिभाव मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्याचे वासुदेव फडकेची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यान सारांश रूपे सत्यपै एक गृहस्थ निर्धन त्याचे आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदुनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे
स्वामींनी घेतला हा वर, जो भावे वाचिल हे चरित्र, त्याचे आयुराग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कृती, मुखी वसो सरस्वती, भवसागरांतरणांती मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय वसो, वृथाभिमान तो नसो, सर्व विद्या सार गवसो, भक्त श्रेष्ठ लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला, जीही प्रसिद्धीसे आणिला, त्यांची रक्षा वेदयाला कृपा घन समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचून, सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी. आपल्या कंठी तत्काळ घालून चरण ठेविला भाळ, सदोदित याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाईक भक्त 21वा अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु, शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.